Hello students, in last video we studied outbreeding devices which avoid self-pollination and pollen-pistil interaction in topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will study new point, that is double fertilization. Double means two, twice, and fertilization means union of male and female gamete. It means the fertilization takes place two times or twice. दोनदा फर्टिलायझेशन होतं म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. बिकॉज इन अँजिओस्पर्म टू मेल गॅमेट्स आर प्रोड्युस्ड. वी सी इट्स डेफिनेशन. द युनियन ऑफ टू हॅप्लॉइड मेल गॅमेट्स with haploid egg cell and diploid secondary nucleus to produce diploid zygote and primary endosperm nucleus which is triploid respectively is called a double fertilization. म्हणजे मेल गॅमेटोफाइट मध्ये जे दोन मेल गॅमेट तयार होतात यातला एक मेल गॅमेट एग सेल बरोबर फर्टिलाइज होतो आणि झायगोट तयार होतो. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फर्टिलाइज होतो, युनाइट होतो आणि त्या ठिकाणी ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो. दोनदा फर्टिलायझेशन होतं म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. इट इज कॉम्प्लेक्स प्रोसेस इन अँजिओस्पर्म अँड इट इज डिस्कवर्ड बाय नवाशिन इन लिलियाशियस प्लांट्स लाईक लिलियम अँड फ्रिटिलारिया. फ्रिटिलारिया आणि लिलियम यासारख्या प्लांटमध्ये पहिल्यांदा नवाशिन या सायंटिस्टनं ही डिस्कवर केलेली आहे आणि अँजिओस्पर्मिक प्लांट मधली कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन म्हणून डबल फर्टिलायझेशनला ओळखलं जातं. देन हाऊ धिस डबल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, कशा पद्धतीनं हे घडतं हे आपण आता पाहणार आहोत. स्टुडंट्स, वी नो पॉलिनेशन. बघा आता आपल्याला इथं या डायग्राम मध्ये काय दिसतंय, या ठिकाणी हा स्टिग्मा आहे, स्टाईल आहे आणि ओव्हरी आहे, त्यामध्ये हा ओव्ह्यूल आहे. इथं या स्टिग्मावरती पोलन ग्रेन डिपॉझिट झालाय, यालाच आपण पॉलिनेशन म्हणतो. म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू अनादर फ्लावर इज कॉल्ड अ पॉलिनेशन. जेव्हा एखाद्या फुलाच्या अँथर मधला परागकण दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन पडतो तेव्हा त्याला आपण पॉलिनेशन किंवा परागीभवन असं म्हणतो. हा इथं परागकण डिपॉझिट झालाय. दिस पोलन ग्रेन इज रिसिव्ड बाय धिस स्टिग्मा. अँड आफ्टर पॉलिनेशन, पॉलिनेशन झाल्यानंतर काय होतं, दिस पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब द शुगरी सबस्टन्स फ्रॉम द स्टिग्मा and germinate to produce pollen tube and two male gametes. Here see in this diagram, this pollen grain germinate and it produces a tube which is called as a pollen tube which consists of two male gametes. This structure we called as male gametophyte. बघा काय झालं, पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडला, तो जर्मिनेट झाला आणि त्याला पोलन ट्यूब आणि दोन मेल गॅमेट तयार झालेले आहेत. आफ्टर पॉलिनेशन पोलन ग्रेन जर्मिनेट ऑन अ स्टिग्मा टू प्रोड्यूस पोलन ट्यूब अँड टू मेल गॅमेट. त्याच्यानंतर काय होतं, धिस पोलन ट्यूब पेनेट्रेट्स द स्टिग्मा स्टाईल ओव्हरी अँड देन एंटर इन अ ओव्ह्यूल. आपल्याला दिसतंय ही पोलन ट्यूब जी आहे ती पेनेट्रेट होते, आत शिरते, आणखी स्टाईल मधून ही ओव्हरीमध्ये ओव्ह्यूलमध्ये एंटर व्हायला सुरुवात होते. द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गाइडेड बाय केमिकल सिक्रिटेड बाय सिनर्जिड्स अँड एंटर इन ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाइल और इंटेग्युमेंट और चलाझा. आता ही जी पोलन ट्यूब पुढे वाढते, हिचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवण्याचं काम कोण करतं, सिनर्जिड्स. सम केमिकल सिक्रिटेड इन अ सिनर्जिड्स अँड दिस केमिकल गाइडेड पोलन ट्यूब टू ग्रो टुवर्ड्स ओव्ह्यूल. ओव्ह्यूलकडे जाण्यासाठी ती त्याला मार्ग दाखवत असते. द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गाइडेड बाय केमिकल सिक्रिटेड बाय सिनर्जिड्स अँड एंटर इन ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाइल
और इंटेग्युमेंट और चलाझा. म्हणजे ही पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये एकतर मायक्रोपाईल मधून जाऊ शकते, इंटेग्युमेंट मधून जाऊ शकते किंवा चलाझा मधून सुद्धा जाऊ शकते. सो देयर आर 3 टाइप्स ऑफ एंट्रीज ऑफ पोलन ट्यूब इन अ ओव्ह्यूल. त्यामुळं पोलन ट्यूबच्या ओव्ह्यूल मध्ये एंट्री होण्याचे एकूण 3 प्रकार पडतात आणि ते 3 प्रकार आहेत पोरोगॅमी, चलाझोगॅमी अँड मेसोगॅमी. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघूया, हा ए डायग्राम जी आहे ती पोरोगॅमीची आहे. या ठिकाणी हे ब्लॅक कलरचं जे स्ट्रक्चर दिसतंय इट इज पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब आहे अँड धिस पोलन ट्यूब एंटर इन अ ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल. वी नो this point it is the apex of ovule and this apex of ovule is called as a micropyle and this pollen tube enter in a ovule through micropyle, then it is called as a porogamy. म्हणजे पोरोगॅमीची डेफिनेशन काय तयार झाली बघा. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल इज कॉल्ड अ पोरोगॅमी. देन बी डायग्राम इज ऑफ चलाझोगॅमी. Here this black colored structure is of pollen tube and this pollen tube enter in a ovule through base of ovule and the base of ovule is called a chalaza. And when pollen tube enter in ovule through chalaza, then it is called a chalazogamy. Then see definition, entry of pollen tube in a ovule through chalaza is called a chalazogamy. Then it is a C diagram is of mesogamy. Here this black colored structure is pollen tube and this pollen tube enter in a ovule through integument, then it is called a mesogamy. It means entry of pollen tube in a ovule through integument is called a mesogamy. बघा, जेव्हा मायक्रोपाईल मधून एंट्री होते तेव्हा त्याला पोरोगॅमी असं म्हणतात, चलाझा मधून एंट्री झाली तेव्हा चलाझोगॅमी असं म्हणतात आणि इंटेग्युमेंट मधून एंट्री होते तेव्हा त्याला मेसोगॅमी असं म्हणतात. मग ही पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये ह्या 3ही मार्गाने जाते का, तर नाही. द पोलन ट्यूब एंटर इन ओव्ह्यूल जनरली थ्रू मायक्रोपाईल. सर्वसामान्यपणे मायक्रोपाईल मधूनच ही पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये एंटर होत असते. म्हणजे पोरोगॅमी जनरली अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये बघायला मिळत असते. देन धिस पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट्स एंटर इन अ ओव्ह्यूल. या ठिकाणी एंटर व्हायला लागलेली आहे. आता याच्यामध्ये दिसतंय दिस पोलन ट्यूब कॅरीज 2 मेल गॅमेट्स. ह्या पोलन ट्यूब मध्ये इथे या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स आहेत. दे आर नॉन मोटाईल, ते हालचाल करू शकत नाहीत. सो दीज नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड विथ द हेल्प ऑफ पोलन ट्यूब. ते स्वतः हालचाल करू शकत नाहीत आणि म्हणून या पोलन ट्यूबच्या सहाय्यानं ते ओव्ह्यूल पर्यंत वाहून जात असतात. जेव्हा हे मेल गॅमेट पोलन ट्यूबच्या सहाय्यानं वाहून जातात तेव्हा त्याला सायफोनोगॅमस फर्टिलायझेशन किंवा सायफोनोगॅमी असं म्हटलं जातं. बघा, मेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल सो दे कॅरीड थ्रू हॉलो पोलन ट्यूब इज कॉल्ड अ सायफोनोगॅमी. देन दिस पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट एंटर इन वन ऑफ द सिनर्जिड. या ठिकाणी ही पोलन ट्यूब आहे, या सिनर्जिड मध्ये पेनेट्रेट होते, एंटर होते. आता इथे ही खालचं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय ते एग ॲपॅरेटस आहे अँड एग ॲपॅरेटस कन्सिस्ट सेंट्रल एग सेल अँड लॅटरल 2 cells आर सिनर्जिड्स. दिस पोलन ट्यूब एंटर इन अ सिनर्जिड. इट ऍब्सॉर्ब्स वॉटर. तिथं ती पाणी शोषून घेते अँड रप्चर्स. सो 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड अँड फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. काय झालं या ठिकाणी, ही जी पोलन ट्यूब आहे ती सिनर्जिड मध्ये एंटर होते, पाणी शोषून घेते, बस्ट होते किंवा डिझॉल्व्ह होते, रप्चर होते आणि त्याच्यामधले 2 मेल गॅमेट इथं रिलीज होत असतात. बघा, पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट एंटर इन वन ऑफ द सिनर्जिड, ऍब्सॉर्ब्स वॉटर अँड रप्चर्स. सो 2 मेल गॅमेट्स आर रिलीज अँड फर्टिलायझेशन टेक्स प्लेस.
आता फर्टिलायझेशन कुणाचं होतं तर दोन मेल गॅमेट्सचं. दोन मेल गॅमेट आहेत, दोन्ही मेल गॅमेटचं फर्टिलायझेशन इथं होत असतं. आता फर्टिलायझेशन होताना बघा, हिअर इन दिस डायग्रॅम टू मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन ओव्ह्यूल. इथं एक ब्ल्यू कलरचं मेल गॅमेट आहे, इथं एक ब्ल्यू कलरचं मेल गॅमेट आहे. इन फर्स्ट फर्टिलायझेशन वन मेल गॅमेट फ्यूज विथ हॅप्लॉइड एग सेल and it produces diploid zygote, and this first fertilization is also called as a syngamy. काय झालं बघा, इथं या एक मेल गॅमेट आहे त्या एग सेल बरोबर फर्टिलाइज झालं, युनाइट झालं आणि तिथं डिप्लॉइड झायगोट तयार झाला, त्याला सिनगॅमी असं म्हटलं जातं. वन मेल गॅमेट फ्युजेस विथ एग सेल to produce diploid zygote is called a syngamy, and this syngamy develops into embryo आणि नंतर या झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होत असतं. त्यानंतर हा दुसरा जो मेल गॅमेट आहे, हा दुसरा मेल गॅमेट इथं आपल्याला सेकंडरी न्यूक्लियसवर बघायला मिळतो. द सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ secondary nucleus and here it produces ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हा दुसरा जो मेल गॅमेट आहे तो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इथं तयार होतो. आता हा ट्रिप्लॉइड का तयार झाला, सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉइड आहे 2n आणि मेल गॅमेट हा हॅप्लॉइड आहे सिंगल n. 2n + n = 3n आणि म्हणून तिथं ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होत असतो. This second fertilization is also called as a triple fusion. Triple fusion or second fertilization. Second male gamete unites with diploid secondary nucleus to produce primary endosperm nucleus which is triploid and forms triploid endosperm is called a triple fusion. Here we see this all process in a single diagram. I repeat all procedure again. बघा मी पुन्हा एकदा ही सगळी प्रोसिजर जी आहे ती एकाच या डायग्राम मध्ये रिपीट करते आणि हीच डायग्राम आपल्याला एक्झामला बोर्डला काढायची आहे. फर्स्ट pollination takes place and pollen grain is received by stigma. After pollination, this pollen grain germinate on stigma and it produces pollen tube and two male gametes. This pollen tube penetrates stigma, style, ovary and then enter in a ovule. This growth of pollen tube is guided by chemical secreted by synergids and enter in a ovule through micropyle, integument or chalaza. So there are three types of entries of pollen tube in a ovule and they are mesogamy, means pollen tube enter in ovule through integument, porogamy, that is pollen tube enter in ovule through micropyle, and chalazogamy, that is pollen tube enter in ovule through chalaza. These male gametes are non-motile, haploid and they carried with the help of this pollen tube. So it is called as a siphonogamy or a siphonogamous fertilization. This pollen tube with two male gametes enter in one of the synergid. It absorbs water and releases two male gamete by dissolving or rupturing tip of pollen tube and fertilization takes place. When two male gametes are reached in ovule, out of two male gamete, one male gamete is unite fuse with an egg and it produces a diploid zygote which is called a syngamy. Then second male gamete fuse with secondary nucleus and it produces triploid primary endosperm nucleus which is called as a triple fusion. त्यालाच काय म्हटलं जातं, triple fusion. In angiosperm both male gametes are participated
in fertilization, so it is called as a double fertilization. म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आय होप यू अंडरस्टूड दिस डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. देन वी आर गोइंग टू सी इट्स significance. Double fertilization is a unique characteristic of angiosperm. Yes, it is a unique character of angiosperm. It is present only in angiospermic plant. It ensures that the parent plant invests a seed with a food store only if egg is fertilized. Means only after fertilization plant produces seeds with a stored food material. Then diploid zygote develops in an embryo which develops into new plant. After fertilization, when one male gamete fuse with egg cell, it produces diploid zygote, and this diploid zygote develops into embryo which develops into seed and then into new plant. Then primary endosperm nucleus, which is also called as PEN, primary endosperm nucleus, which is triploid, develops into nutritive tissue called as endosperm tissue. इथं ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे त्याच्यापासून एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होतात, त्याला एंडोस्पर्म टिश्यू असं म्हटलं जातं. The fusion of haploid male gamete with a haploid female gamete restores diploid condition. Here male gametes are haploid, female gametes are also haploid, and they fuse to produces zygote which is a diploid, means they restore the diploid condition. हॅप्लॉइड हॅप्लॉइड यांचं युनियन झाल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतो, म्हणजे ती कंडिशन त्या ठिकाणी रिस्टोर होत असते. देन इट अवॉइड पॉलीएम्ब्रियोनी, दे प्रोड्युसेस सिंगल एम्ब्रियो, एकच एम्ब्रियो तयार होतो. अनेक एम्ब्रियो तयार करणं याला आळा बसवण्यासाठी डबल फर्टिलायझेशन इथं महत्वाचं ठरतं. देन वी सी अ शॉर्ट असाइनमेंट ऑन इट. Solve this assignment in your notebook. Thank you.